ऑफिशियल पंच या सामन्याचे मैदानाच्या आतमध्ये जात असताना गणेश पाटील आणि प्रदीप भोईर हे दोन मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंचांची भूमिका बजावताना आपण पाहणार आहोत। या सामन्यामध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी ज्यांनी बजावली आहे, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा त्यांच्या निर्णयामध्ये आपण पाहत नाहीये। तटस्थ दोन्ही पंच पाहतोय। हिवाली संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जीवन आणि सुरेश। स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहतोय जीवन, नॉन स्ट्राईक एंडला असेल सूरज, गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाजी यज्ञेश। पिळंजा विपक्ष हिवाली असं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। सुरुवात होते, गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल यज्ञेश। पहिला चेंडूवर रिव्हर्स फटका, चेंडू आलाय मापून तोडून षटकार पाहायला मिळतोय पहिल्याच चेंडूवर। पहिला चेंडू स्वीट हिटचा फटका पाहायला मिळाला। चेंडू सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार। 6 धावांनी सुरुवात केली आहे, श्री गणेश केलाय। जीवन याच्या बॅट मधनं पहिला षटकार आलाय। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस ऑन साईडला उडवलाय, हा सुद्धा येईल षटकार। ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहतोय। ऑन साइडला उडवला, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार आलाय। बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत जीवन याच्या बॅट मधनं। यज्ञेश यावेळेस नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, तर एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल। यावेळेस नक्कीच फुलटॉस चेंडू होता, धावबादची संधी झाली आहे निर्माण आणि फलंदाज बाद होईल। धाव घेण्याचा प्रयत्न होता, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र त्या प्रयत्नामध्ये अपयश मिळतंय। फलंदाज सुरेश डगआउटच्या असल्याला परतताना आपण पाहतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचंय, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो। आम्ही वारंवार आपल्याला सूचना देत आहोत, अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे तुमचं सहकार्य या स्पर्धेसाठी खूप मोलाचे राहील। तुम्हाला वारंवार विनंती करत असतो आम्ही, प्रत्येक मॅचला, प्रत्येक इनिंगला, प्रत्येक चेंडूवर विनंती करतोय, तुमचं सहकार्य लाभावं एवढीच आयोजकांची सुद्धा इच्छा असेल। तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा सक्सेसफुल होऊ शकत नाही, म्हणून मित्रांनो तुमचं सहकार्य असंच राहू द्या। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय,
तनिष दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार मारा होता. क्षेत्ररक्षक होते उचलून फेक करतील. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. एक धावेच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 14. दोन बाबांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जीवन आणि तनिष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल यज्ञेश. आणि 2 षटकार काढल्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय यज्ञेश याला. आतापर्यंत 14 धावा ज्याने खर्च केल्यात. यावेळेस राईस खेळून काढले कार्पेटच्या साह्याने. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये येऊन देईल तर एक धाव पळून पूर्ण केली जाईल. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 1 बाद 15. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा येणे गरजेचं होतं त्याच प्रकारच्या धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या. 15 धावा आल्यात. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कृतिक ठाकरे. सामोरा जाईल फलंदाज जीवन. तो जीवन ज्याच्या बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिले. तो जीवन स्ट्रायकर एंडला असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कृतिक. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका पिलंजे संघ. तुम्हाला लास्ट ऑफिशियल कॉल असेल. 5 मिनिटाचा कालावधी दिला एका षटकाकरिता. चला तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. गोलंदाज ऋतिक दुसऱ्या षटकात आणण्याकरिता सज्ज. यावेळेस नक्कीच ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरना बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच फलंदाजांनी पाहिलं होतं खाली क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटरना बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा सज्ज असेल जीवन. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. हवं तसं बॅटवर आला नाही. एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. नेक्स्ट टाइम शॉट होता. एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. त्या जोरावर कार्पेटच्या साह्याने चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. उचलून फेक केली गेली. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला उडवलाय. अजून एक आलाय षटकार जीवन याच्या बॅटमधनं. धन्यवाद डीजे. षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 23. ओव्हर पिच चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलला जीवन याने. पुढील चेंडू यावेळेस ऑन द राईस खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत. जेलची संधी निर्माण झाली आहे मात्र जेल घेऊ शकले नाहीयेत. त्यानंतर बॅकअप येतोय. उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. नक्की संधी निर्माण झाली होती लॉंग ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. थोडीशी चूक घडली आहे. पोचू शकले नव्हते. जेल सुटली. त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस नक्कीच आगला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅटनं बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ
समाप्त झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 26. चला जास्त वेळ घेऊ नका. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. यश नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा. त्याच नंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11. आता तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज यश. यश यावेळेस पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि त्यामध्ये सक्सेसफुल ठरतायत फलंदाज जीवन. पहिल्या चेंडूवर मोठा आघात पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी आलाय षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच पाहू शकता शॉर्ट पिच चेंडू होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला. अजून एक षटकार पाहायला मिळतोय जीवन याच्या बॅट मधनं. षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या अंकावर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील, उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र थांबवलंय जीवन याने. त्या ठिकाणी धावाची संधी निर्माण झाली होती. कुठेतरी थोडीशी चूक घडतीये. त्या जोरावर फलंदाज आपल्या क्रीज मध्ये परतताना आपण पाहतोय. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले गेले. स्ट्रायकर एंडला जीवन याला आणलं गेलंय. एक धाव पडून पूर्ण केली जाईल. स्ट्रायकर एंडला जीवन याला आणलंय. दोन बाबांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यापुढील होणारा सामना भवरपाडा विपक्ष दोंडावडवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत तरी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. एक धाव कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एकाच धावेवर समाधान मानत असताना आपण दोन्ही फलंदाज पाहतोय. धावसंख्या झाली आहे 41. दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय. मोठे बंधू आणि छोटे बंधू. तनिष छोटे बंधू आहेत आणि जीवन
त्यांचे मोठे बंधू, तोंडबंधूंची जोडी आपण नेहमीच पाहत असतो क्रिकेटमध्ये. यावेळेस तनिष याने हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच जीवन आले होते मात्र त्यांना थांबवलंय तनिष याने. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 42. नक्कीच तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार पाहिले होते. त्याचनंतर 4 चेंडूवर सलग सिंगल पाहिल्यात. जोरावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 42. यापुढील होणारा सामना भवरपाडा विपक्ष दोंडाबडवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. चला पंच सामना चालू करायचा आहे. जास्त वेळ घेऊन देऊ नका. या ठिकाणी शुभ आगमन झालंय प्रवीण पाटील मालबिडी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला पिलंज संघ जास्त वेळ घेऊ नका. पंच जास्त वेळ घेऊन देऊ नका. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय महेंद्र. चौथं षटक हाणामारीचं षटक ज्या षटकाला म्हटलं जातं तो षटक घेऊन आलेत महेंद्र. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. मिस टाइम शॉट होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती मात्र झेल सुटली आहे. एक धाव पळून पूर्ण गेली. स्ट्रायकर एंडला जीवन याला आणलं गेलंय. धावसंख्या झाली आहे 43. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज महेंद्र. सामोरा जाईल जीवन. जीवन याने उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न करतील आणि झेल स्वीकारली. नक्कीच फलंदाज बाद होतोय. पंच निर्णय करवा. रिव्ह्यू नसणार आहे आणि पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद असेल. सर्वांना विनंती आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच जो निर्णय देतील तोच अंतिम असेल.
यत्नामध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. तनिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हर्ष स्ट्राईक रेंजला आपण पाहतो. यश शेवटचं चेंडू शेष असेल या षटकातील. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. धावबाची संधी मात्र निर्माण झाली. अजून एक फलंदाज बाद होईल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 48 आणि विजयाकरिता 49 धावांची आवश्यकता असेल पिळंजे संघाला. वलियात यापुढील होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आपण पाहतोय. दोन्ही संघाचे कर्णधार असतील भवरपाडा संघ आणि धोंडावडवली संघ. या दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन प्रवीण पाटील साहेबांना की आपल्या हस्ते आपण नाणेफेकी करायची. सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला आहे आई गावदेवी मालबेडी चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला आहे भूमिक स्पोर्ट्स. गावदेवी स्पोर्ट्स कॉलिंग आहे आणि आलाय भूमिक स्पोर्ट्स. मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर विराजमान व्हायचंय. भवरपाडा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. तुमचा निर्णय काय असणार आहे? गोलंदाजी. गोलंदाजी स्वीकारले. गोलंदाजी स्वीकारण्यामागचं कारण काय? आमच्याकडे बॉलर चांगले आहेत तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे गोलंदाज असतील की ते कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतील? 30च्या खाली सागर आहे, सूरज आहे, वैभव आहे आणि राहुल आहे. यस, नक्कीच हे होते भवरपाडा संघाचे कर्णधार. आपण बोलूयात धोंडावडवली संघाचे कर्णधार आहेत. जर तुम्ही नाणेफेकीचा कौल प्राप्त केला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. यावेळेस नक्कीच तुमच्या मनाविरुद्ध करायचं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे तर फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. नक्कीच 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. तर कोणते असे फलंदाज असतील की ते 50 धावांपर्यंत जाण्यासाठी तुमचे मुख्य असे ठरतील? करण आहे, प्रिशित आहे, आबेश आहे. नक्कीच हे होते धोंडावडवली संघाचे कर्णधार. आणि टॉस बॉक्स कडनं न्यूज येते. भवरपाडा संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल प्राप्त करून आमंत्रित केले धोंडावडवली संघाला फलंदाजी करिता. वलियात कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे मित्र तेजस धोबी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रोहित सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टीम पिळंजे संघ क्षमस्व हिवाळी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि पिळंजे संघ आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायचं आहे. दत्तकृपा धोंडावडवली संघालाही आपण खेळताना पाहणार आहोत. दत्तकृपा अर्थातच आजचा दिवस. चला बॅटर या त्वरित. आजचा दिवस आपण जर का बघितलं तर दत्त जयंती आपल्याला पाहायला मिळते आणि या हिंदुस्थानातील समस्त हिंदू बांधवांना, फक्त हिंदू बांधवांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही इथून मात्र तुम्हाला दर्शवत आहे. आणि सगळ्यांना शुभेच्छा इथून मात्र असतील नक्कीच. चला बॅटर या त्वरित या.
यश आणि सागर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहत आहे. चला जीवन घाई करायची जीवन थोडीशी ही नम्रतेची विनंती आम्ही तुम्हाला करतोय. अजूनही खूप सारी स्पर्धा खूप सारे आपल्याला मॅच खेळवायचे आहेत. चला 5 मिनिटांचा अवधी एक षटक हाताळण्याकरिता तुम्हाला आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवणं तुम्हाला इथून मात्र गरजेचं असेल, कंपल्सरी असेल. अन्यथा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू आपला कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आणलं जाईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची. चला जीवन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. विजयाकरिता 49 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. 49 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र आपल्याला पार करताना पाहायला मिळेल का टीम पिळंजे संघ? ऐकाव देवी पिळंजे संघ आपण पाहत आहे. चांगला गोलंदाजीचा अटॅक त्यांनी दर्शवला होता. फलंदाजीचा हिवाळीकरांनी घेतला गेलेला निर्णय सध्या तरी आपल्याला कदाचित एक सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. कुछ तो गडबड आहे. हिवाळी संघ जीवन मित्रा थोडी घाई कर, कारण जो काही आपला डिसिजन असेल तो आपण त्वरित घ्या. आयोजकांच्या वेळेचा आपण सगळ्यांनी कृपया करून विचार करा. यावेळेस पहिलाच बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हर्षचा इथून मात्र वेगवान चेंडू सध्या तरी पाहायला मिळाले. धावसंख्या निर्धाव पाहायला मिळेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस कॉम्बॉक्सच्या दिशेनं उडवला गेलाय. चेंडूला टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर थांबा दर्शवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अटॅक मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहत आहे. ओहो हो, यावेळेला पंचांस हा तकाशाच्या दिशेनं विकेट सोबत फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तर झालं इथे मात्र, पण पंचांनी दर्शवले गेले कदाचित थोडासा बाजूला पाहायला मिळाला. न्यू पाठे शुभम मैदानाच्या आतमध्ये, ज्याला निर्धाव फेकी सध्या तरी पाहायला मिळाली. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्या. ओहो हो, वलय पहा बॅटचा. इथून मात्र नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला गेला. ओव्हर स्टेप सध्या तरी क्षमस्व जी लाईन आहे
जी लाईन आखली गेली आहे, जी सीमारेखा खेळपट्टीची आखली गेली आहे, ती ओलांडणारा हा चेंडू सध्या तरी पाहायला मिळाला. फ्री हिटचा हा चेंडू. ओहो हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉलचा इशारा अँड फ्री हिट कंटिन्यू. सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते संधी देण्याचं काम सध्या तरी इथून मात्र करताना गोलंदाज हर्ष पाहायला मिळतोय. धावा संख्या 6. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्जोई षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू. वन्स अगेन व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. घाबरलाय की काय गोलंदाज असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. जीवनला खरं तर आणले गेलं होतं. एक जीवन आणलं गेलं होतं. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र आईगाव देवी चषक षटकार 6. हवेमध्ये आहे खूप वेळ हा चेंडू. सध्या तरी काय घडेल. क्षेत्ररक्षक आहे जैसे को तैसा मिला बडा मजा आया. विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. चला षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. 18 चेंडूचा खेळ. 18 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि विजयकरिता 36 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र शेष राहतं. म्हणजे प्रत्येक षटकामागे 12 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासते. 18 चेंडू आणि 36 धावसंख्येचं आव्हान आहे. येणारे 18 चेंडू 36 धावा. म्हणजे प्रत्येक षटकाचा विचार केला तर प्रत्येक षटकामागे 12 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासेल. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज सज्ज होतो यश आणि ऑन स्ट्राईकला सुद्धा आपल्याला यश पाहायला मिळतोय. म्हणजे यशच्या विपक्षात यश. दोन्ही यश मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला यश येईल की गोलंदाजाला ते तिथले असणारे यश इथून मात्र ठरवतील. ओहो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय चेंडू चांगला होता पण दिशा भरकटणारा हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गणेश पाटील सरांचा हा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 14 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता 18 चेंडू आणि आता मात्र 35 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेला होता. यस पंचांनीही सकारात्मक इथे मात्र दर्शवलं गेलं आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. चला पिळ्यांचे संघ आपला फलंदाज पाठवून द्या. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन अशी सूचना आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत इथे मात्र पोहोचते. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की काही करा. ही विनंती आम्ही करतोय.
चला षटक क्रमांक द्वितीय आपण पाहतोय. यशनं इथून मात्र यश संपादन करून दाखवलंय. सध्या तरी आपण पाहताय विकेटचं पतन करून दाखवले गेले. पाहिजे तशी कामगिरी फलंदाजीकडून होताना दिसत नाहीये. 49 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान जर का पार करायचं आहे तर मग अटॅकिंग बॅटिंग होणं खूप सारं गरजेचं आहे, जे की सध्या तरी रोखतायत इथून मात्र गोलंदाज. पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिरिक्त चेंडूंचा खूप सारा परिणाम पाहायला मिळाला, पण त्याच्यानंतर आता मात्र यशनं एक चांगली गोलंदाजी सध्या तरी इथून मात्र दर्शवली गेली आहे. गोलंदाज सय्या हो यावेळेस पहा क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, तिथे मात्र चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये निघून जातोय. चौकार 4, नो प्लस चौकार, टोटल 5. पाच धावा इथे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 5 धावेच्या बढतीने 19 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा सध्या तरी पाहत आहे. हो यावेळेस पहा फ्री हिटच्या चेंडूवर थोडंसं उभं ठेवलं गेलंय, पण एक धाव घेण्याचा जो मानस होता तो सध्या ती पूर्णत्वास नेत असताना एक धाव मिळतीये. फार काही मिळणार नाहीये एकेरी धावेने. धावसंख्या 20. गोलंदाज सय्यार हो यावेळेस थोडंसं फलंदाज सुद्धा कन्फ्यूज पाहायला मिळाला. त्यानंतर घडलेली ती जी चूक आहे ती कुठेतरी मात्र महागात ठरते. एक धाव इथून मात्र मिळते. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना 21. उडवलं गेले यावेळेस चेंडूला. खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसतोय, तिथे मात्र विकेटचं पतन तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 21 या अंकावर धावफलक 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. गोलंदाज सय्यार हो अगदी अलगत हा फटका कन्वर्ट केला गेला होता. सोप्पा झेल होता, सहजरित्या टिपला जाणारा झेल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. थोडीशी चुकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली इथून मात्र क्षेत्ररक्षकाकडून, आणि त्या अनुषंगानं झेल इथून मात्र ड्रॉप होत असताना आपण पाहिला. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 23. सिंगल डबलनं काही होणार नाही आहे. आता मात्र जेव्हा अंतिम याच्यामध्ये जेव्हा पदार्पण करतो, अंतिम क्षणामध्ये जेव्हा सामना पदार्पण करत असतो, तेव्हा अटॅक तुम्हाला कुठेतरी मात्र करणं गरजेचं असतं, जर का आपली पाहिजे तशी धावसंख्या जमा झाली नसेल तर. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल फिनिश एकदा त्या दिशेनं परफेक्टली जागा ओळखली गेली. 360 अंशाचं मैदान तुम्हाला मालबिडीकरांनी जर का उपलब्ध करून दिलंय तर तिथे मात्र अटॅक होणं गरजेचं आहे, आणि तो सध्या तरी अटॅक मैदानाच्या आतमध्ये. चौकार 4.
चला चला घाई करा. पंच आपण सुद्धा द्या सक्त ताकीद त्यांना. हिवाळी संघ तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार. याच्यानंतर वेळ खाऊपणा जर आपल्याकडून जाणवला तर आयोजनकर्त्यांनी आमच्याकडे सूचना पोहोचवली आहे की जी काही पेनल्टी असेल त्याला मात्र आता तुम्हाला सामोरं जावं लागेल. जीवन आणले गेले. जीवन मित्रा घाई कर थोडी प्लीज. चला 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 22 धावासंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामागे 11 धावा घेण्याची आवश्यकता आता मात्र इथून भासतीये. जीवन प्लीज मित्रा घाई कर. आता आम्हाला पॅनल्टी अनाऊन्स करावी लागेल प्लीज. लास्ट वॉर्निंग तुम्हाला आधीही पोहोचवली आहे. आयोजकांचा आपण विचार करा या गोष्टीबाबतीत. गोलंदाज सय्याद. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय निर्धाव फेकी डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंच सध्या तरी आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवत आहेत. वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 28. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा ही बॉल जीवनच्या मार्फत व्हाईट बॉलच्या स्वरूपात हाताळला जातोय. ज्या धावा कमी होत्या त्या धावा देण्याचं काम सध्या तरी करताना आपण पाहतोय. हो उडवलं गेलं होतं चेंडूला. बाउंड्री लाईनच्या नजदीक आपण सध्या तरी पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण, तन मन धन अर्पण करून ते मात्र हे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहिलंय. वेळ मिळाला, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 31-31 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जीवन पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस सरळ बॅटनं उचलले गेले, चेंडूला पाठवले गेले. पिळंजे घराणं ज्या फटक्याची आवश्यकता होती, ज्या फटक्याची उत्सुकता होती, तो फटका कन्वर्ट झालाय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 37 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 12 या धावसंख्येची. 12 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. 12 या धावसंख्येपासून दूर राहतात हिवाळी संघ. सन्माननीय योगेशजी भोईर इथे उपस्थित होते. आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. पंच काही क्वेरीज असतील तर बघा, अन्यथा क्षेत्ररक्षण सजवायला भाग पाडा त्यांना. सन्माननीय योगेशजी भोईर साहेब सुरेशजी भोईर साहेब दादूपाड्याहून इथे उपस्थित होत आहेत. आम्ही सुरेशजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय सुरेश. हो जीवनला थांबा दर्शवला गेलाय. सुरेशला इथे मात्र आणले गेले. सिंगल मिळाली आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सध्या तरी सक्सेसफुली इथून मात्र पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. धावफलक 2 धावेने पुढे सरसावलं जाईल
जाऊन पोहोचेल 39 या अंकावर धावफलक. अजूनही विजयाकरिता 10 या धावसंख्येची आवश्यकता भासते. बघायला गेलं तर 2 चेंडूंमध्येही सामना फिनिश होऊ शकतो, काहीही घडू शकतं. गोलंदाज सय्याद ओहो ओळखलं, वाईट जाऊ शकतोय, खेळण्याला नापसंती दर्शवली गेली. वाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय. वाईट बॉलला धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 49 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. गोलंदाज सय्याद पुढचा बॉल फटक्यामध्ये पाहायला मिळाली ताकद. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे हा वाईट सफर करून निघून जातोय सीमा रेषाबार. षटकार 6. गोलंदाज सय्याद पुढचा बॉल बॅक साईडला. यावेळेस चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. तिथे मात्र क्षेत्ररक्षण होतं, नाहीतर असं जे मी म्हटलं होतं की बघायला गेलं तर 2 चेंडूंमध्येही सामना संपू शकतो. तसं काहीसं चित्र 22 स्वरूपात मिळणाऱ्या या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या समांतर 48 या अंकावर. विजयाकरिता 6 चेंडू आणि 1 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. आपल्या असोसिएशनचा नियम ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी, कदाचित तेही तुम्हाला इथून मात्र फॉलो करावा लागेल. बघायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 1 धाव रोखली जाऊ शकते का, त्या पद्धतीनं गोलंदाजी. आता मस्त अस्त्रशस्त्र नाही तर ब्रह्मास्त्र काढून आता मात्र डिलिव्हर करावे लागतील. आणि विजय संपादन करणारा षटकार. सामना विजयशी ठरतोय. टीम आईगाव देवी पिळंजे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅचचं किताब जातं. एकंदरीत जर का आपण बघितलं तर ज्याच्या बॅटमधून आपल्याला अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली, सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही प्रवीणजी पाटील साहेबांनी विनंती करतो आपल्या शुभ असे मॅन ऑफ द मॅच इथून मात्र वितरित केले जाईल. यज्ञेश प्लीज वेलकम and collect your man of the match prize.